आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता इथनं बाहेर गेली आणि तो बाहेरच उभा असला तर रागाच्या भरात त्यानं काही केलं तर आधीच पाणी डोक्यावरनं गेलेलं आहे. त्यानं काही केलं तर माझं काय होईल? अमृताचं शिक्षण बी बाकी आहे. आई तर कोलमडूनच जाईल. काय करू? जाऊ का नको बाहेर? ओ मंजिरी वाघमारे, काय झालं? होय, काय करताय? आता काय केलं मी? अगं एवढं काय नाही. ते केसचे पेपर लाईट बिलाच्या पायलीत टाकतेस तू. सॉरी, लक्षातच नाही राहिलं. अगं सॉरी काय त्यात? मला माहितीये तुझं चित्त थाऱ्यावर नाही ते, आणि बाईच्या जन्माला आल्यावर एवढा लोड घेऊ नये. आम्ही आहे ना. चल आता ते काम राहू दे, ते जास्त पगार देणार नाहीत आपल्याला. चल निघूया. ही बघ प्रिया आली. झालं का? मंजू चल, मी तुला घराकडे सोडते. हा, तुम्ही ना फक्त मला पोलीस स्टेशनच्या बाहेर भेटा. जर वचपन नाही काढला ना तर नाव सांगणार नाही. सत्या. नको, मी आज थांबते इथंच. थोडी काम आहेत ती उरकून घेते, म्हणजे लोड राहणार नाही. म्हणजे तू नक्की कामासाठीच थांबतेस ना? म्हणजे नक्की काय चालू आहे तुझ्या डोक्यात? अगं तो सत्या धमकी देऊन गेलाय की बघून घेऊन तुला, म्हणून त्याचीच भीती वाटायला लागली. उगा काय बरं वाईट केलं तर? हे बघ मंजू, तुझ्या अंगावर वर्दी आहे आणि वर्दीवर हात टाकल्यावर काय होतं ना हे त्याला चांगलंच माहितीये. उगा टेन्शन घेऊ नकोस. अहो त्याचं काय नेम नाही भारती मावशी. काय बी करल तो. मी पोलीस आहे माहित असून सुद्धा माझ्या साखरपुड्यातून डीजेला भर मंडपातनं उचलून घेऊन गेला आणि मी काय बी करू शकले नाही. अगं येडे, तू उगा टेन्शन घेऊ नको. जाऊ दे ना भारती मॅडम, ही काय ऐकणार आहे का? म्हणजे आता थांबतेच ना, तर रात्रीचं जेवणाचं काय ते नीट बघून घ्या. आधीच डोक्याला एवढा त्रास देतेस, कमीत कमी त्या पोटाची तरी काळजी घे. हं? येऊ का मग आम्ही आता? म्हणजे अगं वडापाव खाऊन घे. सकाळपासून काही खाल्लं नाहीस. आज तुझा डबा मी मला देऊन टाकलास. घे घे खाऊन घे. ठीक आहे, थँक्यू गोलप काका. अगं तुझं थँक्यू ठेव तुझ्याकडे. आता तुझा डबा मी खाल्ला, मी तुला थँक्यू म्हटलो का? हा हा घे खाऊन घे खाऊन घे. तो तुझा डबा. अगं खाऊन घे की. हा, आई शपथ. अगं आहे, लवकर ये लवकर ये. अगं आमरे, आता काय गरमच्या घशात होते वेगळं डायरेक्ट. अगं चहाचं जाऊ दे, तू ये आधी, लवकर ये. अगं काय तू पोरगी. बस 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 बस. काय झालं? अगं ते चहाचं जाऊ दे, ये बघ.
अगं आपली दीदी एवढी डेअरिंग बात असेल ना असं वाटलंच नव्हतं कधी. पण झालं तरी काय? अगं थांब तुला मी व्हिडिओ दाखवते. ये बघ हा व्हिडिओ बघ. अगं येड्यात खुश होण्यासारखं काय आहे हा? अगं मग दीदी नडली बघ कसली. आणि या कामगिरीसाठी दीदीला ना एखादा मेडल तर फिक्स मध्ये मिळणार आहे. अगं आमरे तुला कळतंय का? ती बाई कोणी मोठी असेल तर सोडेल का आपल्या मंजीला? भैया आधीच काही कमी आपण तो डोसक्याला. तरीच पोरगी अजून घरी आली नाही. माझ्या तर आता छातीत दस्त होतंय बघ. राये तू ना सेकंदाला काळजी करत राहती बघ. मला तर आता असं वाटायला लागलंय तू मदर इंडिया सारखी ना मदर सातारा आहेस. मस्करी बाज झाली आमरे. तू आधी तिला फोन लावून विचार घरी कधी येते ती. वय वय लावते जर थांब की थांब. बोल आमरे. अगं तुलाच फोन करणार होते आता. हा दिदे अगं कुठे तू? अगं आज नाईटला बी थांबावं लागणार आहे. दिदे तुझं आज एवढं ब्रेव काम केलंय म्हणलं आज सुट्टी द्यायला पाहिजे तुला आज एखादं बक्षीस तर मिळालं असेलच ना. एखादं मेडल तर फिक्स आहे बघ तुला आज. तुला कसं कळलं ग? अगं समजा ग्रुपवर व्हायरल झाल्या तुझा डॅशिंगपणा. आणि माझ्या मैत्रिणीने तर मला पर्सनलला पाठवलाय आणि तेव्हाच कळलंय. व्हायरल झालाय वे व्हिडिओ. हा मग आता अख्ख्या साताऱ्यात ना फक्त तुझीच चर्चा असणार आहे बघ. बरं ठीक आहे. बरोबर ठीक आहे तिथे. आणि तू ना घरी लवकर ये आज. आपण आज ना मस्तपैकी पार्टी करू. आणि आज ना रात्री फालुदा खायला जाऊ बघ राजवाड्यावर. अगं आज मला थांबावं लागेल चौकीत. माणसं कमी आहेत ना. आणि आईला सांग काळजी करू नको म्हणून. आणि ऐक तो व्हिडिओ पाठव ग मला. चल ठेवते काम आहेत. आणि इकडं हॅलो मंजू. अगं तू कधी येतेस घरला? आहे ती आज नाईट ड्युटीला थांबणार आहे आणि तिला काम आहे. आणि तिथे काय बी काळजी करू नको बघ. मी आज सगळ्या स्वयंपाक करते. बरं ठेवते. वय वय ठीक आहे ठेवते. हळू. सत्या आधी त्या पोरीने माझं नुसतं डोसकं फिरवलं होतं. आता तर डोसकंच फोडलंय माझं.